नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती आणि इथे आपण नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करत आहोत। आजचा आपला टॉपिक आहे टायडल व्हॉल्यूम आणि रेसिड्युअल व्हॉल्यूम यामध्ये फरक काय असतो। कारण जेव्हा आपण एक्झामच्या दृष्टीने याचा विचार करतो, हा टॉपिक हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे। हा कन्फ्युजिंग करणारा पॉइंट आहे, त्यामुळे यावर एक्झामिनर क्वेश्चन विचारतो की टायडल व्हॉल्यूम काय आहे, रेसिड्युअल व्हॉल्यूम काय आहे। ठीक आहे, तर हे जेव्हा क्लिअर होईल, तुमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर होतील, तेव्हाच तुम्ही तिथे आन्सर करू शकता। ठीक आहे, तुम्ही एक वेळेस अशी डेफिनेशन रीड केली आणि त्यानंतर तुम्हाला वाटेल की हां माझ्या लक्षात आलं, पण हे तिथं गेल्यानंतर एक्झाम हॉलमध्ये हे तुम्हाला कन्फ्युजिंग करणारा टॉपिक आहे। त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये फक्त टायडल व्हॉल्यूम काय आहे आणि रेसिड्युअल व्हॉल्यूम काय आहे हे पाहूया। तर तुमच्या समोर आहे टायडल व्हॉल्यूम। तर आता आपण पाहूया की टायडल व्हॉल्यूम काय म्हणतं। टायडल व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड or expired during a normal respiration. It is approx 500 ml. That is, a healthy man can inspire or expire approximately 6,000 to 8,000 ml of air per minute. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते की हे काय आहे, तुमच्या लक्षात येऊन जाईल। ही टायडल व्हॉल्यूम एका मिनिटाची इथं आपण कम्पेअर करतो। एका मिनिटाचं ड्युरेशन किती आहे, 1 मिनिट, लक्षात ठेवायचं। ड्युरेशन किती आहे, 1 मिनिट। आपल्याला माहिती आहे आपण श्वास आत घेतो म्हणजेच आपण इन्स्पायर्ड केला तो ऑक्सिजन, आपण श्वास बाहेर सोडतो म्हणजेच आपण एक्सपायर्ड केला CO2। ठीक आहे, क्लिअर करूया आपण इथे, एक्सपायर्ड केला CO2। तर एखादा नॉर्मल रेस्पिरेशन, एखादा हेल्दी मॅन ज्याचं नॉर्मल रेस्पिरेशन आहे ते एका मिनिटात किती होतं, तर 500 ml म्हणजे 500 ml होतं। लक्षात ठेवायचं। तुम्हाला विचारतील हेल्दी मॅन जो आहे तो पर मिनिटमध्ये त्याचं टायडल व्हॉल्यूम किती असेल, तर 500 ml असेल। किती असेल, 500 ml। हा इथे एक MCQ बनणार आहे। ठीक आहे, 500 ml। मग हे पण विचारतील तुम्हाला एखादा नॉर्मल हेल्दी मॅन ज्याचं टायडल व्हॉल्यूम 500 ml आहे, हे पर मिनिट आहे, पर सेकंड आहे, पर अवर आहे, कन्फ्यूज करण्यासाठी विचारतील ना, तर आपण इथे पर मिनिटची गोष्ट करत आहे। ठीक आहे, पर मिनिटची। टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय असतं की असं व्हॉल्यूम जे की आपण शरीराच्या आतमध्ये इन्स्पिरेशन प्रोसेसद्वारे मध्ये घेतो एअर, असं व्हॉल्यूम की जे आपण एक्सपायर्ड करतो, जे की आपण CO2 एक्सपायर्ड करतो आपल्या शरीराच्या बाहेर, मग ते और आहे यामध्ये। ठीक आहे, याची गोळाबेरीज नाही आहे। एकतर आपण शरीराच्या आतमध्ये घेतो ते 500 ml आहे आणि जो आपण शरीराच्या बाहेर सोडतो ते 500 ml आहे। ॲव्हरेज पकडतात इथे। ठीक आहे, म्हणूनच एका मिनिटाचं यांनी ॲव्हरेज करून सांगितलं की एक हेल्दी मॅन जो श्वास घेतो आणि श्वास सोडतो तो किती असतो, 500 ml पर मिनिट। एका मिनिटाला तो 500 ml सोडतो किंवा घेतो, सोप्या भाषेमध्ये। ठीक आहे, 500 ml घेतो किंवा 500 ml सोडतो। ठीक आहे, हे इथे सांगितलंय। हे काय आहे, ॲप्रॉक्सिमेटली आहे, ॲप्रॉक्सिमेटली। आणि यामध्ये त्यांनी एकदम सविस्तर सांगितलंय की हे कॅल्क्युलेशन त्यांनी पर सेकंडचं केलं असेल, तर एखादा व्यक्ती 6000 ते 8000 या दरम्यानमध्ये एअर आत सोडतो बाहेर घेतो, आत सोडतो बाहेर घेतो, म्हणून याचा ॲप्रॉक्सिमेटली ॲव्हरेज किती झालं, 500 ml झालं। तुम्हाला इथे एवढंच लक्षात ठेवायचं आहे, टायडल व्हॉल्यूम द व्हॉल्यूम विच इज इन्स्पायर्ड और एक्सपायर्ड, और अँड नाही लावायचं इथं, और एक्सपायर्ड ड्युरिंग अ नॉर्मल रेस्पिरेशन बाय अ हेल्दी मॅन विच इज 500 ml, अप्रॉक्सिमेटली 500 ml पर मिनिट, याला म्हणतात टायडल व्हॉल्यूम। एवढं तुम्हाला कळालं, एकतर एअर आतमध्ये घेतली आणि एअर बाहेर सोडली। आता मला हे सांगा, जेव्हा आपण एअर आतमध्ये घेतो, एअर बाहेर सोडतो, आपला जो लंग्स आहे त्या लंग्समध्ये काही ना काही एअर तिथे
लंग्समध्येच असेल ना, जेवढी बाहेरून आली तेवढीच बाहेर जाईल का? नाही, काही त्या लंग्स यूजमध्ये घेईल. मग तेच जे व्हॉल्यूम त्या लंग्समध्ये आपण इन्स्पायर्ड करताना किंवा एक्सपायर्ड करताना ते तिथं राहून गेलं, ते एअर तिथं राहून गेलं, त्यालाच रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणतात. आपण बोलतो ना रेसिड्यू, रेसिड्यू म्हणजे काय? शिल्लक राहिलेलं. रेसिड्यू म्हणजे काय? शिल्लक राहिलेला. जेव्हा आपण एखादा ज्यूस करतो मिक्सर ग्राइंडरमध्ये, ज्यूस करतो मिक्सर ग्राइंडरमध्ये, तर काय होतं, त्या मिक्सर ग्राइंडरमध्ये जेव्हा ज्यूस करतो, समजा आपण मँगोचा ज्यूस केला, तर ज्यूस खाली येतो आणि त्याचं जे वेस्ट रेसिड्यू राहतं ते ते मिक्सरमध्ये राहतं. ठीक आहे, मिक्सरमध्ये राहतं. ते रेसिड्यू म्हणजे काय? शिल्लक राहिलेला भाग. ही प्रोसेस होताना ते शिल्लक राहिलेला, कुठे? लंग्समध्ये शिल्लक राहिलेली हवा इथं, तर त्यालाच रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणतात. आता ती रेसिड्युअल व्हॉल्यूम काय आहे ते पाहूया. रेसिड्युअल व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ एअर रिमेनिंग. हे पहा, रिमेनिंग म्हणजे तिथे शिल्लक राहिलं, रिमेन्स तिथं राहिलं इन द लंग्स इवन आफ्टर अ फोर्सबल एक्सपिरेशन. दिस ॲव्हरेज ते किती राहतं? जेव्हा आपला श्वास आपण आत घेतो म्हणजेच इन्स्पिरेशन करतो, आणि जेव्हा आपला श्वास आपण बाहेर सोडतो एक्सपिरेशन करतो, आणि यातून टायडल व्हॉल्यूम निर्माण होतं. पण या रेसिड्युअल व्हॉल्यूममध्ये एक्सपिरेशन इन्व्हॉल्व होतं की इन्स्पिरेशन होतं की दोन्ही होतं? तर यामध्ये फक्त आपण काय धरायचं की एक्सपिरेशन धरायचं. का? कारण एक्सपिरेशन म्हणजे जेव्हा आपल्या बॉडीमधला CO2 आपण बाहेर फेकतो, तेव्हा आपल्या बॉडीमध्ये किती एअर अजून तिथे तसंच शिल्लक आहे, त्याला रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणायचं. ठीक आहे, ते किती राहतं? मग 1100 ml to 1200 ml राहतं. आपल्या शरीरामध्ये 1100 ml to 1200 ml राहतं, आणि हे जास्तच राहायला पाहिजे. हे जास्त का राहतं? कारण आपल्याला शरीरामध्ये आपल्याला ऑक्सिजनची गरज असते ना, बाहेर कमीच फेकायला हवं ना आपण. म्हणजे टायडल व्हॉल्यूमपेक्षा हे नेहमी जास्त राहतं, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि या रेसिड्युअल व्हॉल्यूमचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपण एक्सपिरेशनद्वारे जे एअर आपल्या लंग्समध्ये आहे, आपल्या लंग्समध्ये फुफ्फुसामध्ये जेव्हा एक्सपिरेशन प्रोसेस म्हणजेच शरीरातून हवा बाहेर जाते, तेव्हाची जे एअर रिमेन्स आपल्या फुफ्फुसांमध्ये राहतं, त्याला रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणतात. ठीक आहे, ते काय किती आहे? 1100 ml to 1200 ml. तर तुम्हाला हा डिफरन्स कळाला असेल, टायडल व्हॉल्यूम काय, रेसिड्युअल व्हॉल्यूम काय. तर एवढी कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. अजून हे इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी, एक्सपिरेटरी कॅपॅसिटी आहे, पण इथे तुम्हाला कन्फ्यूज होईल म्हणून आपण हा टॉपिक इथे घेऊ नये. यामध्ये अजून काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. तुम्हाला अजून कोणते टॉपिक हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही ड्रॉप करा कमेंट सेक्शनमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऐका